जव्हारच्या आहात तुम्ही. हो. सगळं शिक्षणही जव्हारमध्येच झालं. हो, जव्हारमध्येच झालं शिक्षण, म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत जव्हारमध्येच झालं. काय घरचं बालपण परिस्थिती कसं होतं? घरचं बालपण परिस्थिती, एकत्र कुटुंब होतं. परिस्थिती तशी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती, पण गावामध्येच शिक्षण संपूर्ण होतं, म्हणजे शाळा होती, कॉलेजेस होते, त्याच्यामुळे ते पूर्ण झालं तिथे. पण मग अडचणी येतच गेल्या, शिक्षणामध्ये काम करावं लागलं असंही झालं? शिक्षणामध्ये अडचणी येण्याचं कारण काय की ते 12वीपर्यंत तर शिक्षण व्यवस्थित होतं, पण 12वीनंतर असं वाटलं की आपण पण आईवडिलांना हातभार लावावा. आणि हातभार लावता लावता शिक्षण घेता घेता जर काम केलं तर कदाचित आपल्याला तो एक्सपिरियन्स जो म्हणतात नंतर येणारा तो अगोदरच येईल, हा विचार होता. आणि 12वीनंतर मी तेव्हा ठाणे जिल्हा हा विभाजनाचं काम चालू होतं, म्हणजे आदिवासी जिल्हा हा जव्हार होणार होता आणि जिल्हा लेवलची सगळी कार्यालयं तिथे होती. मी 10वीपर्यंत शिक्षण घेता घेताच, तेव्हा कम्प्युटर हा विषय नव्हता, तेव्हा टायपिंग हा विषय होता, तर टायपिंगच्या सर्व एक्झाम्स पास झालेली होती. आणि 12वीनंतर मला ह्याचा खूप उपयोग झाला की मला ते जे काही ऑफिसेस आले त्या ऑफिसेसमध्ये टायपिंगचं काम मिळालं, म्हणजे ते काम मी करता करता ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होते. आणि मग ग्रॅज्युएशनच्या नंतरचा टप्पा कोणता आला? ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर गावातच प्रगती प्रतिष्ठान नावाची संस्था आहे, कदाचित ठाणेकरांना माहिती असेल. त्यामध्ये एक गव्हर्नमेंटच्या थ्रू एक काही पोस्ट आल्या आणि मी अकाउंटंट म्हणून एक ॲप्लिकेशन केलं आणि माझं तिथे अपॉइंटमेंट झाली आणि ते काम मी सुरू केलं. आणि मग तुम्ही टप्प्याटप्प्यानं सांगलीत कशा पोचल्यात ते जरा आम्हाला थोडक्यात सांगा. त्यानंतर माझी ओळख माझे मिस्टर देवानंद लोंढे यांच्याशी झाली एका प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि मी नाशिकमध्ये पोहोचली, कारण ते नाशिकमध्ये चांदवड तालुक्यामध्ये एक प्रोजेक्ट चालू होता ड्रॉटपोन एरियाचा, म्हणजे अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम. चांदवडमधला प्रोजेक्ट 2 वर्ष चालला आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांची जो भूजचा भूकंप झाला, म्हणजे डिझास्टर, त्यांचा विषय होता डिझास्टर मॅनेजमेंट. आणि डिझास्टरमध्ये भूजचा भूकंप झाल्या झाल्या त्यांची अपॉइंटमेंट तिथे झाली आणि त्यामध्ये आम्हालाही डिझास्टर काय असतं, म्हणजे फक्त नैसर्गिक डिझास्टर नसतं तर मॅनमेड डिझास्टर असतात. डिझास्टरचे वेगवेगळे प्रकार हे त्यांच्यामुळे आम्हाला कळले. 2 वर्ष हे डिझास्टर, इंडियन डिझास्टर प्रिपेअर करता करता त्यांना एक संधी मिळाली परदेशात जाण्याची आणि परदेशातले सगळे डिझास्टर प्रिपेअर करता करता कुठेतरी मनाला खंत वाटत होती की सांगली जिल्ह्यातला कवठेमंकाळ आमचा तालुका, कदाचित सगळ्यांनी ऐकलं असेल, कवठेमंकाळ, जत, तासगाव हा एरिया सतत वर्षानुवर्षाचा दुष्काळी पट्टा. आणि मग विचार केला की अरे सगळे डिझास्टर प्रिपेअर करतो आहे आणि आपल्या गावाकडे पण एक डिझास्टर आहे, ते आपण प्रत्येक वेळेस आपल्या गावाकडे जातो आणि आपण म्हणतो की अरे तुमच्यात काही सुधारणा दिसत नाही आहे आणि परत येतो आहे 2 दिवसाचे पाहुणे म्हणून राहून परत येतो आहे. मग हे डिझास्टर कोण प्रिपेअर करणार, हे डिझास्टर कोण सारणार किंवा ह्या डिझास्टरला कोण वाली आहे, हा विचार जेव्हा केला तर म्हटलं की नाही, विकासाच्या व्याख्येमध्ये दुसरं कोणी विकास करायला आपला येत नसतो, आपणच करायचा असतो. आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या हिंगणगाव नावाच्या गावामध्ये जे आमचं गाव, जे तुमचं गाव, तिथे आलात. मला सांगा, इतकं जागतिक पातळीवरती राहिल्यानंतर त्या खेडेगावात तिथल्या लोड शेडिंगसह राहणं किती कठीण वाटलं असेल? एकतर गावातूनच आलेलो होतो, गावातूनच शहराकडे आलो होतो, त्याच्यामुळे तसं जाताना काही जड वाटलं नाही. आणि काय करायचं ठरवलं, तिथे उद्योग करायचा असं ठरवलं? एक तर दुष्काळी पट्टा होता, दुसरं असं की गावामध्ये मायग्रेशन खूप होतं. 2-3 विषयांवर काम करायचं ठरवलं की मायग्रेशन खूप होतं, त्यातले आम्ही पण एकच, कारण आम्ही मायग्रेट झालो होतो ते अर्थार्जनासाठी. तर गावातला दुष्काळ जर आपल्याला निवारण करायचं असेल तर तिथे एखादी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट करता येईल का, एम्प्लॉयमेंट क्रिएट करता करता असं एखादं प्रोडक्ट्स देता येईल का की जे सस्टेनेबल लाईव्हलीहूड देईल. दुसरं असं की गावामध्ये मायग्रेशन ह्या पार्टली मायग्रेशन होत होतं, म्हणजे पुरुष मंडळी सगळी गावातून बाहेर कामाला जात होती आणि गावातल्या सुशिक्षित स्त्रिया ह्या घरातच बसून राहत होत्या. ज्या सुशिक्षित म्हणतो म्हणजे आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये त्यांचाही हातभार लागायला पाहिजे, पण त्या पूर्ण वेळ रिकाम्या, त्यांचं काम एकच मुलांना सांभाळणे आणि वडीलधाऱ्या लोकांना सांभाळणे. ह्यांचा हा वेळ वाया जातो आहे असं वाटत होतं आणि ह्यांना कुठे एखाद्या प्रवाहात आणता येईल का असा विचार तेव्हा केला की ह्या ज्या काही सुशिक्षित महिला आहेत ह्यांच्या हाताला जर काम मिळालं, घरात बसून काम मिळालं
आणि असं काम, कारण का तर मी तर डॉलर कमवला, युरो कमवला, आणि माझ्या गावात बसून मला डॉलर कमवता येईल का, आणि माझ्या गावात जर बसून मला डॉलर कमवता येऊ शकतो तर मला असं वाटतं की इथे कोणाला येऊ शकतं. बरं, आता ही कल्पना येणं सॉलिड आहे, पण मग त्यांच्या हाताला काम देता देता हा हात मोजा कुठे सापडला? जे नॅचरल डिझास्टर किंवा मॅनमेड डिझास्टर प्रिपेअर करता करता आमच्या लक्षात आलं की पुढे भविष्यात येणारं दुसरं डिझास्टर म्हणजे इंडस्ट्रीसाठी येणारं डिझास्टर. आणि इंडस्ट्रीयल डिझास्टरसाठी प्रिपेअर करण्यासाठी जे प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट्स आहेत त्यातलं एखादं प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येईल का, कारण का तर मी इंडस्ट्रीचा विषय काढला होता, उद्योजकतेचा विषय काढला होता, म्हणजे इंडस्ट्रीशी रिलेटेडच काम करायचं होतं. आणि ह्यामध्ये इंडस्ट्रीशी रिलेटेड असणारं डिझास्टर जर प्रिपेअर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट एक व्यक्ती उभी राहिली, म्हणजे एक माणूस उभा राहिला. मग ह्या माणसाला कुठले कुठले इक्विपमेंट्स लागतात इंडस्ट्रीशी रिलेटेड ते आमच्या नजरेच्या समोर आले. म्हणजे एक व्यक्ती जर उभं केलं तर अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत, म्हणजे पहिल्यांदा आलं हेल्मेट, दुसऱ्यांदा आलं ॲपरल, तिसऱ्यांदा आलं की गॉगल्स, त्यानंतर आलं की शूज, जे आमचे 3-4 क्रायटेरिया होते त्याच्यात हे कुठलेही प्रोडक्ट्स बसणारं नव्हतं. आणि हळूच कणी हात बाहेर आला. हात बाहेर आला तेव्हा हातमोजा हा विषय आला. आम्हालाही माहिती होतं की फक्त थंडीमध्येच ग्लोव्ज घालतात, पण जेव्हा ग्लोव्ज शोधायला सुरुवात केली तेव्हा हजारो प्रकारचे ग्लोव्ज असतात तेव्हा आम्हाला समजलं. बरं, औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरायचे? औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रत्येक कंपनीचे जे शॉप फ्लोअर असतात त्या शॉप फ्लोअरचा प्रत्येक शॉप फ्लोअरचा ग्लोव्ज वेगळा असतो आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा ग्लोव्ज वेगळा असतो. हे कळाल्यावरती मग तुम्ही काय केलं? हे कळाल्यानंतर आम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली. जसं मगाशी मी म्हटलं की हेल्मेट आहे, शूज आहे, तर त्याच्यातले बरेचसे हातमोजे म्हणजे ग्लोव्ज हे ऑटोमेशनमध्ये तयार होणारे होते. ऑटोमेशन म्हणजे मशीन मेड, मग तर काय एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आपण क्रिएट करू शकत नाही. आणि मग त्यामध्ये आमच्या मित्रमंडळांमध्ये जे ग्लोव्जशी रिलेटेड होते, कदाचित एखाद्या मुलाखतीत अनुप जेटिया नाव ऐकलं असेल, ते एशियन कंट्रीजमध्ये ग्लोव्ज मॅन्युफॅक्चरर आहेत, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की आम्ही असा कुठला ग्लोव्ज आहे का की जो आपल्याकडे बनत नाही, असा कुठला ग्लोव्ज आहे का ह्याच्यामध्ये की जो एम्प्लॉयमेंट क्रिएट करतो, जो जास्तीत जास्त लोकांना काम करून देईल. ते म्हणे की हो आहे, पण आपण भारतीय आपली मानसिकता नाही आहे ती, तर का नाही आहे. तर म्हटलं कोण बनवतो हा ग्लोव्ज. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा ग्लोव्ज हा फॅब्रिक म्हणजे कॉटन फॅब्रिकचा आहे, पूर्ण पांढरा शुभ्र कपडा, हा स्टिचिंगमध्ये होतो, हा आपल्याकडे बनत नाही कारण माणसांशी रिलेटेड आहे, ह्यामध्ये खूप क्वालिटी बघितली जाते. आणि हा ग्लोव्ज जपानमध्ये म्हणजे क्वालिटी कॉन्शियस देशाला पुरवला जातो. बरं, मग त्यांना म्हटलं की नाही, हा ग्लोव्ज कुठे बनतो, कसा आहे हे बघायची आमची इच्छा आहे आणि आम्हाला तिथे जायचं आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. मग तुम्ही दोघेही कुठे गेलात? तेव्हा आम्ही चायनामध्ये आणि तैवानमध्ये जिथे ग्लोव्ज हे बनवले जातात त्या कंपन्यांमध्ये आम्ही गेलो. हां, पण त्यांनी तुम्हाला दाखवलं? कसं काय शक्य आहे. ग्लोव्ज बघायला म्हणून गेलो, काही कंपन्यांमध्ये बंद असलेली कंपनी बघायला मिळाली. हां, का एका कंपनीमध्ये बोलवलं, चालू असलेली कंपनी दाखवली, नुसता राऊंड मारला आणि फिरायला घेऊन गेले. आणि एका कंपनीमध्ये तर चुकीची पण माहिती दिली. बरं, मग ह्यावर उपाय एकच, तिथे एका कंपनीमध्ये आम्ही नोकरी केली आणि ॲज अ लेबर म्हणून काम केलं महिनाभर, कारण मला तो ग्लोव्ज मला माझ्या देशात आणायचं होतं म्हणून तिथे काम केलं. त्यामधलं टेक्निकल ज्ञान काय असेल ते शिकले. म्हणजे तुम्ही असंच लेबर म्हणूनच लेबर म्हणूनच, त्यांना बाकी काही न सांगता असंच काही न सांगता, म्हणजे की तशी माहिती मिळतच नव्हती. आणि त्यातलं तंत्रज्ञान हे आम्ही नव्हतं, कारण मी कॉमर्स ग्रॅज्युएशन, मिस्टर सिव्हिल इंजिनियर, मी कधी कुठली घरातली शिलाई मशीनला सुद्धा हात लावलेला नव्हता. आणि शिलाई मशीन हे जे ग्लोव्जचं मशीन आहे हे खूप वेगळं होतं. त्या मशीनची इन्फॉर्मेशन, मशीनची माहिती मिळणं तितकंच गरजेचं होतं आणि ग्लोव्जची पण माहिती मिळणं तितकंच गरजेचं होतं. बरं, मग हे प्रशिक्षण घेतलं, तिकडे नोकरी केलीत आणि मग ती यंत्रच घेऊन तुम्ही आलात ना? प्रशिक्षण घेतलं. 2 मशीनचे 2 वेगळी मशीन होती म्हणून 2 मशीनचे हेड 2 बॅग्स विकत घेतल्या, त्याच्यामध्ये टाकले आणि देशाकडचा प्रवास सुरू झाला. मुंबईमध्ये आलो, आपल्या नेहमीप्रमाणे ग्रीन चॅनलमध्ये अडकलो. त्यांनी विचारलं की हे कुठले मशीन्स आहेत. आम्ही म्हटलं की असं आमचं एक काम सुरू करतो आहे, त्याच्यासाठी आणलेले हे मशीन्स आहेत. आणि थोड्याफार ह्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून आमची सुटका करून घेतली
आणि सांगलीमध्ये परतलो. बरं, मग पुढं काय केलं? सांगलीमध्ये परतल्यानंतर आम्ही त्या 2 मशीन्सवर ट्रेनिंग सुरू करायचं होतं गावामध्ये. आणि मग मी स्वतःच गावातली सून ट्रेनिंगसाठी उभी राहिली. घरातून प्रचंड विरोध झाला, कारण का तर खूप चांगली नोकरी युरो डॉलरची कमवून आम्ही देत होतो. ते सगळं सोडून 2 मशीन बॅगमध्ये आणून आम्ही ट्रेनिंग सुरू करायला आलो. त्यामुळे घरातलेही नाराज, गावातल्यांचेही प्रश्न, कारण का तर एवढं छान सोडून म्हणजे याचं काहीतरी कुठेतरी बिनसलं असेल म्हणून हे असे उद्योग ह्यांना सुचलेत आणि हे परत गावाकडे आलेत, असेही प्रश्न झाले. पण आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही सर. पयोतचा पहिला दिवस आठवतोय? हो आठवतोय. काय होतं काय झालं त्या दिवशी? पयोचा पहिला दिवस म्हणजे एकतर ट्रेनिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर ट्रेनिंग सुरू केलं, महिलांशी बोललो, पण काही येईना म्हणून ट्रेनिंगसाठी येण्यासाठी म्हणून पण पैसे दिले. अच्छा. कारण का तर तो सगळा दुष्काळी पट्टा होता, दिवसभर कुठेतरी शेतावर काम करायचे तर त्यांना 100 रुपये 200 रुपये रोज मिळत होता. आणि हे सगळे पैसे आम्ही बुडवून तुमचं ट्रेनिंग का करावं असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा त्यांना आम्ही येण्या जाण्याचे पैसे आणि ट्रेनिंगसाठी आम्ही 50 रुपये देतोय फक्त 2 तासाच्या असं म्हटल्यानंतर खूप गर्दी झाली आणि खूप जण आले. मग ट्रेनिंग चालू झालं? ट्रेनिंग सुरू झालं. त्यामध्ये जवळपास 80 महिलांना ट्रेनिंग दिलं गेलं आमच्याकडे. 2-2 तास प्रोडक्शन सुरू झालं? प्रोडक्शन सुरू नाही झालं. त्यानंतर आम्ही पुन्हा 10 मशीन आमच्या मित्रांच्या संगतीने मागवल्या आणि 12 मशीन्स झाल्या. 12 मशीनवर ट्रेनिंग केलं आणि 3-4 महिन्यामध्ये ट्रेनिंग कंप्लीट केलं. आणि मग आमच्या मित्रांना सांगितलं की आम्ही असे ग्लोव्ज बनवू शकतो जे जपानला जातात. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सॅम्पल द्या आम्हाला. तर आम्ही सॅम्पल्स तयार केले. आणि पुढं काय झालं? जपानमध्ये पाठवलं आम्ही आणि वेटिंग करत होतो की काय उत्तर येतं आहे. खूप खुश झालो होतो. पण जपानमधून 15 दिवस झाले. आम्हाला 15 दिवसानंतर एक मेल आला. हॉरिफाईड टू फाइंड दॅट दे वर डर्टी अँड स्टेन्ड. आणि जे सॅम्पल पाठवले होते ते उचलून डस्टबिनमध्ये टाकून दिले होते. ओ बापरे, म्हणजे हा एकदम शून्यामध्येच गेलात तुम्ही. आम्ही विचारलं की का रिजेक्ट झाले. आम्हाला स्वतःला टेन्शनमध्ये गेलो नाही आम्ही, पण असं का झालं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात केली. तेव्हा कळालं की मी किंवा देवा आम्ही दोघंही जे ग्लोव्ज शिवून आलो होतो, ग्लोव्ज स्टिच करायला म्हणजे शिकलो होतो फक्त, पण ग्लोव्जमध्ये जपानसारख्या देशाबरोबर जे क्वालिटी नॉर्म्स असतात ते क्वालिटी नॉर्म्स आम्ही शिकलेलो नव्हतो. आणि मग जेव्हा कळलं की हा प्रॉब्लेम आहे तर मग हा प्रॉब्लेम सॉल्व करायलाच हवा. म्हणून मग आम्ही आपली मुंबईतली जी शश्मिरा इन्स्टिट्यूट आहे त्या शश्मिरा इन्स्टिट्यूटमधून टेक्निकल पर्सन हायर केले. जे हे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हे सगळं तुम्ही मग तयार केलं सगळं तिकडे. आणि पुन्हा नव्याने आम्ही ग्लोव्ज बनवायला शिकलो होतो, पण आपल्या हातालाही मेजरमेंट असतात हे तेव्हा आम्हाला कळलं. आणि तुम्हाला दिसत असेल पट्टी की जपानसारख्या देशामध्ये जेव्हा ग्लोव्ज किंवा एखादं प्रोडक्ट जातं ते किती क्वालिटी कॉन्शियस असतं किंवा क्वालिटी प्रोडक्ट्स असतं. त्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, जसं इथे तुम्ही बघितलं असेल GSM चेकिंग आहे, इकडे बघितलं असेल की एक ट्रेनिंग आहे, इकडे एक मशीन आहे, ते मशीन आहे मेटल डिटेक्टर, म्हणजे कुठलाही शार्प एखादं मेटलचा पार्ट एखाद्या प्रोडक्टच्या पॅकिंगमध्ये जाता कामा नये त्याच्यासाठी डिटेक्ट केलं जातं. इथे बघितलं आहे की ग्लोव्ज हँडफॉर्म्समध्ये प्रेस केला जातो आहे, तिथे चेक केला जातो आहे त्याच्यावर डाग असलेले. दुसरं असं की एक फॅब्रिक स्क्रीनिंग मशीन असतं, म्हणजे पूर्ण फॅब्रिक स्क्रीन होतं त्याच्यावर की तिथे कुठे डॉट्स आहेत का, हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की फॅब्रिक पण चेक केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारे जे काही क्वालिटी नॉर्म्स होते किंवा क्वालिटीसाठी लागणारे इक्विपमेंट्स होते ते सगळे आम्ही खरेदी केले आणि पुन्हा नव्याने टेक्निकली आणि क्वालिटी वाईज असलेला ग्लोव्ज तयार केला. आणि मग पहिली बॅच एक्सपोर्टला आली का, म्हणजे बॅच तयार झाली का? बॅच तयार झाली आणि आम्ही पुन्हा परत जसा पहिला रिजेक्ट केलेला ग्लोव्ज होता त्याप्रमाणे परत पुन्हा सॅम्पल्स तयार केले. पण आता मात्र वेगळं घडलं. काय घडलं? आता असं घडलं की जपानच्या मार्केटमध्ये हलचल झाली की भारतातून अशा प्रकारचा ग्लोव्ज बनवणारा कोण आहे. आणि ते इम्पोर्टरच तुमच्या फॅक्टरीमध्ये आले. आणि 24,000 डझन पेअर्स पर मंथ म्हणजे एक कंटेनरची ऑर्डर म्हणजे 25 लाखाची ऑर्डर पयोध इंडस्ट्रीला मिळाली. वा, क्या बात, क्या बात. आणि मग जी पयोध इंडस्ट्रीची वाटचाल चालू झाली, पयोध ह्याचा अर्थ काय हो?
पयोद याचा अर्थ पाण्याने भरलेला ढग. अच्छा. पयोद हा आम्ही तिथे नाव असं ठेवलं आहे की आमचा दुष्काळी पट्टा आहे. पयोद हा पाण्याच्या रूपाने नाही तर कामाच्या रूपाने तिथे आहे. वा वा वा. आज पयोद इंडस्ट्रीचं काम कसं चालतं ते आता जरा सांगायला मला. पयोद इंडस्ट्रीचं जेव्हा आम्हाला ऑर्डर मिळाली त्यानंतर आम्ही एक्सपांड करायला सुरुवात करायची होती, कारण एवढं मोठं काम करायचं आहे तर अजून हात लागणार होते. हाताचं काम करण्यासाठी हात लागणार होते म्हणून एक्सपांड करायला सुरुवात केली. ज्या पहिल्या टीम होती पहिल्या महिलांची ती सगळ्या वेगवेगळ्या गावातून आली होती, कवटेमंकाळ, जत आणि तासगाव तालुक्यातून. त्या सगळ्या महिलांना आम्ही म्हटलं की तुमच्या घरात जर आम्ही तुम्हाला काम दिलं तर तुम्ही कराल का. तर त्यांना खूप आनंद झाला. दुसरं असं की काही जणांकडनं अशाही गोष्टी आल्या की आम्ही घरात काम तुम्ही जर दिलं तर सामाजिक जे स्टिग्मा आहेत की म्हणजे आम्हाला काम हवं आहे पण आम्ही फॅक्टरीत येऊ शकत नाही. दुसरं असं की आम्हालाही प्रयोग करायचा होता की जर घरामध्ये जर हा ग्लोव्ज गेला तर काय फरक पडू शकतो, कारण क्वालिटी कॉन्शियस जो ग्लोव्ज आहे मग असे म्हटले ते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मिलमध्ये स्टेन. या सगळ्या महिला आता घरी काम करतायत त्यांच्या. हो, ज्या पहिली टीम होती ती घरात काम करायला लागली आणि तिलाच आम्ही सेल्फ एम्प्लॉईड आणि तिला सुपरवायझर म्हणून काम केलं आणि तिलाच सांगितलं की तूच ट्रेनिंग द्यायचं आहे आणि तू तुझ्या मैत्रिणींना गावातली चेन तयार करायची आहे. आज पयोदच्या अशा किती मशीन्स बाहेर आहेत? अशा जवळजवळ 300 मशीन्स बाहेर आहेत आणि जवळजवळ 650 महिला 650 महिला सांगलीमधल्या तासगाव, कवटेमंकाळ आणि जत तालुक्यामध्ये 25 ते 30 गावातून घरात बसून काम करतात. घरात बसून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम हे लोक करतायत. आणि तुमची जी फॅक्टरी आहे तिथेही काही प्रोडक्शन होतं? फॅक्टरीमध्ये प्रोडक्शन होतं, तिथे फायनल पॅकिंग. आणि ती माझी जी टीम आहे ती मल्टीटास्किंग टीम आहे. म्हणजे जेव्हा प्रोडक्शन आपल्याला शेवटचं डेटमध्ये पाठवायचं असतं आणि कुठे काहीतरी कमी पडत असतं तर ती टीम सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करते. या स्त्रियांच्या जीवनमानामध्ये कसा कसा फरक पडला ते यंत्र आल्यावरती ते सांगा. एक तर हे यंत्र आहे की तुम्ही मोटरवर आहे मशीन त्यामुळे त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन वाढलं. दुसरं असं की हे ग्लोव्ज बनवताना त्यांना कळलं आहे की स्टेन्स हे सगळं जात नाही, हे सगळं जर लागलं तर आपला ग्लोव्ज रिजेक्ट होतो, त्यामुळे स्वच्छ राहायला लागले. म्हणजे तो आपला क्वालिटी कॉन्शियस ग्लोव्ज आहे. तर इन केस एखादी महिला जर काम करता करता उठली किंवा मोबाईल घेतला किंवा बाहेर जाऊन आली तर ती तिचा हँड वॉश करते, साबणाने हात स्वच्छ धुते. पण तिला कळलं नाही की साबणाने हात स्वच्छ धुतल्यानंतर आपल्या आरोग्यामध्ये काय फरक पडला आहे. तर ती नकळत का होईना तिचं आरोग्य पण स्वच्छ व्हायला लागलं. दुसरं असं की आम्ही घरामध्ये जेव्हा मशीन द्यायला सुरुवात केली तेव्हा आम्ही 2-3 क्रायटेरिया ठेवले की घरामध्ये जर धूर आणि धूळ असेल तर आम्ही मशीन देणार नाही. धूर आणि धूळ, हां. मग धूर नको म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला गॅस हवा म्हटल्यानंतर आपोआप घरामध्ये गॅस आला, त्याच्याशी कनेक्टिव्हिटी करून दिली. धूळ नको म्हटल्यावर आपोआपच खाली आम्ही म्हटलं की चटई देतो, तर ती म्हटली नाही फरशी लावून दिली तर आम्ही अजून चांगले. तर फरशी लावून दिली. म्हणजे कळत नकळत आमचा जो उद्देश होता की तिचं जे काही लाईफस्टाईल आहे म्हणजे तिचं लाईफ चेंज व्हावं, तिला सस्टेनेबल लाईव्हलीहूड मिळावं हा तर उद्देश होताच, पण तिचं लाईफही चेंज व्हावं. माझी पयोदची टॅगलाईन आहे की चेंजिंग अ लाईव्ज. आम्हाला लाईफ पण चेंज करायचं होतं आणि तिचं घर पण चेंज करायचं होतं. क्या बात. आज किती पेअर्स बनतात महिन्याला आपल्या? महिन्याला 5 लाख पेअर्स बनतात सर. 5 लाख पेअर्स बनतात. जपानमध्ये कंटेनर जातो, पण 2011मध्ये CII कदाचित ऐकलं असेल, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांची एक मीटिंग होती पुण्यामध्ये. त्या मीटिंगमध्ये आम्हाला आमचा प्रोडक्ट्स प्रेझेंट करायची जेव्हा संधी मिळाली त्या संधीमध्ये आम्ही सांगितलं की आम्ही छोट्या गावात बसून जपानसारख्या देशाला हे प्रोडक्ट्स पुरवतो, तर आपण इंडियन कंपन्यामध्ये काही ह्याची जर गरज असेल किंवा जरूरत असेल तर आम्ही हे द्यायला तयार आहोत. तेव्हा सांगायला आनंद वाटेल की टाटा कम्युनिकेशनचे हेड होते मिस्टर अजय कुमार, त्यांनी आम्हाला सांगितलं की जो माणूस छोट्या गावामध्ये बसून जपानसारख्या देशाला म्हणजे ज्याच्याशी आम्ही पण डील करत नाही या देशाला जर गावात बसून जर क्वालिटी प्रोडक्ट्स पुरवतो तर आम्ही इंडियन कंपन्यांनी हे ग्लोव्ज डोळे झाकून घ्यायला हवेत आणि आमची एंट्री डोमॅस्टिक मार्केट म्हणजे भारतीय बाजारपेठेत झाली. म्हणजे आधी जपानी बाजारपेठ आणि मग देशातली बाजारपेठ. आणि आज कोणकोणत्या कंपन्यांना आपण ग्लोव्ज देतो? तुमचे टाटा समूहातल्याही काही कंपन्या आहेत?
टाटा समूहातल्या कंपन्यांशी काम करताना म्हणजे मी नेहमीच माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगते की पहिल्यांदा खूप वाईट वाटत होतं, कोणीच बोलत नव्हतं, सगळेजण ओरडत होते. आणि ज्या दिवशी माझा हात रतन टाटांच्या हातात मिळाला, त्याचे फिलिंग्ज आजही माझ्या हाताला आहेत. त्या दिवशी म्हटलं की आपण चुकलो नाही, आणि मी टाटा कंपनीशी जोडली गेली. आणि आज टाटा मोटर्स, टाटा हॉटेल, ताल, TCS, टाटा कम्युनिकेशन, कमिन्स, पॉवर, जे काही टाटाच्या 8 कंपन्या आहेत त्याची मी फर्स्ट टायर वेंडर आहे. या सगळ्यांना आपण आज हँड ग्लोव्ज देतो. त्याच्यामध्ये ताज हॉटेल्स म्हणजे टाटा हॉटेल्स पण आहे, हॉटेल इंडस्ट्रीलाही हँड ग्लोव्ज लागतात. ॲक्च्युली हॉटेल इंडस्ट्रीला ग्लोव्ज लागतात. मी इंडस्ट्रीयल ग्लोव्ज देत होती, पण मला तेव्हा कळलं की फॅशनमध्ये पण ग्लोव्ज चालतात, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये पण चालतात. तर अजून एखादी इंडस्ट्री आपण शोधूया डोमॅस्टिकमध्ये. आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये हॉटेल्सशी जेव्हा संबंध आला तेव्हा आम्ही ग्लोव्ज दिले. तेव्हा असं कळलं की भारतातले हॉटेल्समध्ये सगळ्या ताज हॉटेल्समध्ये ग्लोव्ज घेतले जातात, पण सगळीकडे डोमॅस्टिक मार्केटमध्ये जे मिळतात तेच घेतले जातात. आणि त्यांना कुठेही मॅन्युफॅक्चरर भेटत नव्हता आणि सारखे ग्लोव्ज भेटत नव्हते. त्यांच्या क्वालिटीनुसार त्यांना आम्ही ग्लोव्ज बनवून दिला आणि सिलेक्ट झाला. पहिलं हॉटेल ताजमहल पॅलेस, जे आपलं मुंबईमधलं आहे, गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचं, तिथून सुरुवात झाली. आणि मग आजचा इतिहास असा आहे की मी भारतातल्या 350 ताज हॉटेल्सला फक्त पयोदचाच ग्लोव्ज जातो. क्या बात. पुढची स्वप्न काय आहेत पयोद इंडस्ट्रीची? पयोद इंडस्ट्रीची पुढची स्वप्न अशी आहेत की एक तर ग्लोव्ज म्युझियम मला करायचं आहे, कारण ग्लोव्ज म्युझियम. माझ्याकडे संपूर्ण भारतातून स्टुडंट्स, त्याच्यानंतर गव्हर्मेंट एजन्सी, सगळेजण ग्लोव्जच्या फॅक्टरीला व्हिजिट देण्यासाठी येतात. आणि आमचा हा एरिया डिझास्टर ज्याच्यासाठी आम्ही काम सुरू केलं, माझं डिसेंट्रलाइज युनिट आहे. डिसेंट्रलाइज युनिट फिरता मी इंडस्ट्रीयल टुरिझम सुरू केलं तिथे. आणि त्याचबरोबर ग्लोव्ज म्युझियम, म्हणजे ग्लोव्ज हे सगळीकडे बघायला मिळालेत सगळ्यांना, सगळ्या प्रकारचे ग्लोव्ज असावेत, हे स्वप्न आहे. दुसरं असं की जो मधला पट्टा दुष्काळी पट्टा आहे तिथे ग्लोव्ज क्लस्टर, हा पुढचं स्वप्न आहे. ग्लोव्ज क्लस्टर असं तयार करणं हे पुढचं तुमचं स्वप्न आहे. या सगळ्या प्रवासात शिकलेली 3 महत्त्वाची तत्व, 3 लेसन्स. पहिलं, क्वालिटी, क्वांटिटी, टाईमली डिलिव्हरी आणि बायर्स आणि सेलरच्या रेट्सप्रमाणे प्रोडक्ट्स देणं. दुसरं असं की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर आणि उद्योजकीय नेटवर्किंग. ही पयोद ॲग्रोची कल्पना काय आहे? पयोद ॲग्रो इंडस्ट्रीज, माझी पयोद इंडस्ट्री ग्लोव्जमध्ये काम करत होती. पयोद ॲग्रो इंडस्ट्रीज त्यानंतर सुरू झाली. रतन टाटांचं एक अभियान आहे, स्वस्थ जल अभियान. ते इतर राज्यांमध्ये चालू होतं आणि महाराष्ट्रात चालू करण्यासाठी ऑलरेडी मी काम करत होती. आणि माझं जे मिशन होतं की जास्तीत जास्त लोकांना काम देणं आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं, त्याचं हे स्वस्थ जल अभियानची मी महाराष्ट्राची चॅनल पार्टनर म्हणून काम करते. त्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्लांट आहेत प्रत्येक गावामध्ये. 2 ते 3 मुलांना, महिलांना काम मिळेल आणि स्वच्छ आणि स्वस्थ पाणी मिळून सगळ्यांचं आरोग्य पण सुधारेल. म्हणजे हे पयोद ॲग्रोचं स्वस्त जल अभियानाचं आता ॲग्रो इंडस्ट्रीज, म्हणजे एका तऱ्हेने हे सुद्धा दुष्काळ निर्मूलनाचंच काम आहे. जसं एका बाजूने एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे, तसंच या तऱ्हेचं काम आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आणि तुमचे पती ह्यांचं नातं खूप महत्त्वाचं आहे ना स्नेहलताई? त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. आमचं दोघांचं नातं मित्रत्वाचं आहे. जेव्हा कंपनीत काम करतो तेव्हा मित्रत्वाचं आणि उद्योजकाचंच काम असतं. भांडणही होतं वेगवेगळ्या इश्यूंवर, पण मी विसरूनच गेली आहे की किती वर्ष झालेत लग्नाला पती आणि पत्नीचं नातं. चांगली गोष्ट आहे, नाही तर वर्ष मोजल्याने त्रास वाढतो. आणि तुम्हाला मुलगा आहे, तो काय करतो? माझ्या मुलाचं नाव पयोद. त्याचंही नाव पयोद. मग त्याचं नाव पयोद म्हणून का काय? नाही, आम्ही डिझास्टर आणि पाणी हा विषयावर काम करत होतो म्हणून त्याचं नाव पयोद. आणि त्याचं आणि त्यात दुष्काळ पट्ट्यात काम करतोय म्हणून पण तिथलाही पयोद, म्हणजे 2 पयोद. तो काय करतो? तो आता इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. पुण्यामध्ये MITमध्ये पॉलिमर इंजिनिअरिंग करतो. आता तुम्ही जेव्हा हे सगळं घराकडे परत गेलात ना, म्हणजे तुमचा स्वदेश, तेव्हा अनेकांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या मुलाचं शिक्षण त्या सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातल्या हिंगणगावला कसं होणार?
ॲक्च्युली त्याचं दिल्ली बोर्ड होतं, पण आम्ही त्याला 5वी ते 6वीपासूनच सुरुवात केली होती की तुला तुझं करिअर करायचं आहे आणि मम्मी पप्पा हेच काम करणार आहेत, आईबाबा हेच काम करणार आहेत, तर तुला तुझ्या सगळ्या गोष्टी स्वतःलाच करायला लागणार आहेत. आणि आजही म्हणजे मी इथे जरी असली, मी गेले 2 आठवडे झाले मी नाहीच आहे घरामध्ये, पण तो त्याची परीक्षाही चालू आहे आणि तो त्याचं परीक्षा अभ्यासही करतो आणि स्वयंपाकही करतो, घरातलं कामही करतो. म्हणजे जेंडर इक्विटी आहे आमच्याकडे. हां, जेंडर इक्वॅलिटी आहे तुमच्याकडे. बरं, वा. ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये एक स्त्री म्हणून तुम्हाला काही त्रास आणि काही फायदे असे झाले का, स्त्री उद्योजिका म्हणून? पहिला त्रास जो झाला तो सामाजिक ह्याच्यातलाच झाला, कारण मी गावातली सून जी साडीतली होती ती ड्रेसमध्ये आली. त्यानंतर हे काहीतरी वेगळं काम करते आहे, कारण इतर बाकीच्या सुना हे काम करणाऱ्या नव्हत्या. दुसरं असं की उद्योजक हा विषय सगळ्यांसाठी नवीन होता, त्यामुळे तो घरातल्यांना आणि सगळ्यांनाच पचनी पडायला खूप वेळ लागला, त्याच्यामुळे तो एक त्रास झाला. पण जेव्हा आज आम्ही उभं राहिलो आहे तर आज आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट्स आहे सर. त्यामुळे आज तुम्ही जोमाने काम करतात. मी येतो, वाक्य पूर्ण करा. पयोत ही फक्त इंडस्ट्री नाही तर सामाजिक आर्थिक पत निर्माण करणारी कार्यशाळा आहे. सामाजिक आर्थिक पत निर्माण करणारी कार्यशाळा आहे. क्या बात आहे. हातमोजे म्हणजे आमच्यासाठी मन, माणसं, मनोबल आणि मनी जोडणारं डिव्हाइस. क्या बात आहे. आत्मविश्वासाने हसणारी एक महिला म्हणजे माझ्यासाठी मी पण सक्षम, सशक्त, सबल आणि सुशिक्षित. दुष्काळी भाग म्हणून माझ्या गावाला चिरस्थायी विकासरूपी दिलेला पयोध. असं करायला आवडेल. चिरस्थायी विकास असलेला पयोध हे ओळखायला आवडेल. महिला उद्योजक म्हणून मी स्वतःकडे देशाच्या आर्थिक सामाजिक विकासात हातभार लावणारी एक महिला म्हणून पाहतात. स्त्री पुरुष समानता हे तत्व, पारंपरिक स्त्री पुरुष समानता आमच्याकडे नाही. पारंपरिक समानता नाही. सामाजिक उद्योजकतेमधला खरा नफा म्हणजे आजच्यासारखे व्यासपीठ. क्या बात. मला असं वाटतं पाण्याने ही सगळी सुरुवात आहे. आणि तुम्ही बोलत असताना मला एक वाक्य आठवत होतं. एलेनर रूझवेल्ट या ज्या फर्स्ट लेडी होत्या अमेरिकेच्या, खूप वर्ष त्या लॉंगेस्ट सर्विंग फर्स्ट लेडी होत्या, तर त्यांनी एक असं वाक्य म्हटलं आहे की विमेन आर लाईक टी बॅग्स आणि वन डज नॉट नो हाऊ स्ट्रॉंग शी इज अनलेस शी इज पुट इन हॉट वॉटर. आणि तुम्ही जर विचार केला की आपण कशाबद्दल बोलतो आहे, तर आपण महिलांच्या सबलीकरणाबद्दल बोलतो आहे, सशक्तीकरणाबद्दलच बोलतो आहे. आणि हे एक महिला करती आहे आणि ती करत असताना मला वाटतं हातमोज्यांनी सुरू केलेत, पण तुम्हीच पंखच दिले आहेत. कारण ते हातमोजे नसून दे आर द विंग्ज जे आपण त्या महिलांना देतो आहोत. स्वयंरोजगाराने आपण सुरू करतो आहे, पण त्याचबरोबर स्वाभिमानी जीवनशैली कशी असावी आणि त्याच्यातून समानता कशी निर्माण करता यावी याचं एक रोल मॉडेल तुमचं कुटुंब, तुमची इंडस्ट्री ही गावापासून सुरू करून ग्लोबलपर्यंत ते एक रोल मॉडेल मला वाटतं तुम्ही देताय. आणि शेवटी आपण असं म्हणतो देशसेवा कशाची असते, म्हणजे सैनिकाने केलेलीच फक्त देशसेवा म्हणावी का, तर एका महिलेने इतर महिलांच्या बरोबरीने आपल्या देशाला अशा पोझिशनला नेऊन ठेवणं की जिथे क्वालिटी कॉन्शियस असलेला जपान, ज्याला खरोखरच भारतीय माणूस हात लावायला सुद्धा कचरतो, कारण आपण असं म्हणतो की आपण क्वालिटी कॉन्शियस नाही आहोत, तिथून ते साम्राज्य उभं करणं म्हणजे फर्स्ट तुम्ही पहिलं ग्लोबली काबीज केलेलं आहे आणि मग लोकली आलं आहे. असं मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त इन्स्पिरेशनल स्टोरी मेक इन इंडियाला तर नक्कीच मिळणार नाही. मला असं वाटतं की ही आम्हा सर्वांसाठी तुम्ही आज दिलेली सर्वात मोठी प्रेरणा आहे. तेव्हा त्यासाठी तुमचे खूप 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 आभार.